रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीला अक्षरशः उधाण आल्याचं चित्र दिसत आहे। 2 दिवसांपूर्वी चिपळूण येथे पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई झाल्यानंतर आता दापोलीत नव्याने रुजू झालेली महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे। दापोली तालुक्यातील मौजे तेरे वायंगण येथील गट क्रमांक 311 क्षेत्र 78 गुंठे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता। यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांनी फेरफार मंजुरीसाठी 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली। यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी पथकाने सापळा रचून दापोली तहसील कार्यालयात श्रद्धा बंडे यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। धक्कादायक म्हणजे त्या मागील वर्षी शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या। दरम्यान 2 दिवसांपूर्वी चिपळूण येथे सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्यावर 15,000 रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली होती। विमा दाव्यासाठी कागदपत्रे देण्यासाठी 25,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता। सलग दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने कोकणातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।